हाय गाइज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट। आणि मित्रांनो, आज 7 जानेवारी रोजी मंगळवारी नवी मुंबईची मानाची पालखी आज श्री क्षेत्र कार्लेगड इथे पोहोचलेली आहे। आणि आजचा दिवस खरंच खूप स्पेशल आहे, कारण जवळजवळ पूर्ण नवी मुंबई आज इथे आली असेल। आणि गाइज, ही पालखी जी नवी मुंबईच्या जुईनगर गावातून निघते आणि श्री क्षेत्र कार्लेगड हे आपल्याबरोबर पदयात्री आहेत। कुठली पालखी आहे दादा आपली? देसाई गावची पालखी। कधी पोहोचले? आम्ही आता आमची पालखी पोहोचली आता। त्यांची देखील पालखी पोहोचलेली आहे। चला, एकविरा माते की जय, एकविरा जय। पालखीचा हा एक पदयात्री आहे। शैलेश दादा आणि बंटी मात्रे यांच्या निदर्शनाखाली पालखी कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागता इथपर्यंत पोहोचते आणि ही पालखी व्यवस्थित इथे इथपर्यंत पोहोचलेली आहे। म्हणून आज इथे खूप मोठा कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमाचं नाव आहे पालखीचा जल्लोष, बरोबर? खूप मोठा कार्यक्रम आहे। ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा। फुल सर्व सेलिब्रिटी येणार, जवळजवळ पूर्ण नवी मुंबई आली असं बोललं तरी चालेल। आणि फुल धमाल आहे। ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आपल्या एकविरा बघताना निवेदन आहे का आपल्या दादाचं चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा। जय एकविरा। एकविरा माते की जय। बाई नाव सांग। माझं नाव संकेत जुईनगर। संकेत जुईनगर। हो हो, एकविरा माते की। सो गाइज, फायनली वरपर्यंत पोहोचलो आणि या दादांनी आतमध्ये खेचून घेऊन आलेत की कुठे इथंच काढायचे म्हणून। त्यांचे धन्यवाद। नाव सांगा? मुख्य पुजारी दीपक देशमुख, त्यांचे खूप खूप आभार। सो गाइज, बघा उलटू गर्दी आहे आणि जिकडे पण नजर ठेवाल तिकडे आपल्या नवी मुंबईच्या मानाच्या पालखीचे जे पदयात्री आहेत ते दिसत आहेत। खरंच बघण्यासारखं असं दृश्य आहे। जिकडे बघाल तिकडे पूर्ण जनसमुदाय असा उमटलेला आहे। सो गाइज, नवी मुंबईची मानाची पालखी इकडे आपल्या समोर दिसत आहे आणि जय जय।
गाईज इथे नाश्ता करायला बसलोय. पहिल्यांदा वडापाव खाऊन टेस्ट करून बघणार आहोत. जर चांगले असतील तर पुढे ऑर्डर वाढेल, नाही तर वडापावच भागवावं लागेल. या सर्व नाश्ता करायला गाईज. सो गाईज खालती उतरत आहोत. खाली उतरताना पटकन लक्षात आलेलं आहे की पावऱ्यांवर अजिबातच लाईट नाही आहे. सो एकविरा मंदिरची जी ट्रस्ट आहे त्यांना विनंती आहे गाईज की थोडंसं त्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण जे भाविक आलेले आहेत त्यांना उतरताना खरंच खूप त्रास होत आहे. पावऱ्या वगैरे तुटलेल्या आहेत, कोणाचा पाय देखील मुरगडू शकतो. आता मी पडली इथे बघा त्या ताई पडल्या असत्या. एवढी मोठी देणगी एवढ्या प्रमाणात येते ही जगजाहीर गोष्ट आहे. सो मंदिर ट्रस्टला ही खरंच विनंती आहे की त्यांनी सुधारणा करावी आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. यायलाच नको, कारण 140 कलाकारांना अगदी सांभाळायचं आहे. प्रत्येकाचा मान सन्मान हा देखील भेटलाच पाहिजे, कारण अगदी
औरंगजेबाची खबर येता कच्चा मातीत खोदू तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचे ऋण आम्ही फेडू. आम्ही इथे असू आठवा कुठेही स्वराज्य चालला हा तेवढ्याच दोषाने प्रत्येक बुरजावर चढला गेला पाहिजे. ए भवानी माते आम्हा शक्ती दे. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की सगळ्या पालकांना विनंती करेल ही संस्कृती आपण जोपासली पाहिजे. हा पाळणा आपण जोपासला पाहिजे. एकदा जोरदार 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 टाळ्या जावायला पाहिजे त्यांच्या आई वडिलांसाठी. का हे संस्कार आपण घडवलेला आहे. ही संस्कार आपला आहे. 31 आणि 25 तारखेला क्रिसमसचा सांता क्लॉज आपण त्यांना दाखवतो. पण आपण आपल्या मुलांना जेव्हा शाळेमध्ये पाठवतो भले कॉन्व्हेंटला पाठवा पण एकदा तरी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करून त्या कॉन्व्हेंटवाल्यांकडे पाठवा. मग त्यांना कळेल की महाराष्ट्रातल्या शाळेमध्ये फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज असला पाहिजे. कारण महाराष्ट्राच्या रणभूमीमध्ये संस्कार जर घडावे असतील तर त्यांचा धाक आणि इतिहास आपल्या मनामध्ये जागा पाहिजे. या मुलीचे जेवढे कौतुक करू त्यांच्या पॅरेंट्स त्यांच्या पालकांचे जेवढे कौतुक करू तेवढे कमी आहेत. दादा विनंती करतो शैलेश दादांना की त्यांचा आपण इथे सत्कार करायचा आहे. सो फ्रेंड्स इथे जेवणाची देखील व्यवस्था तुम्ही बघा. जेवढी पण लोक पालखी सोबत आलेले आहेत किंवा पालखीला नंतर भेट देण्यासाठी आलेले आहेत त्या सर्वांचं जेवण इथे बघा. अशी व्यवस्था चुकूनच बघायला भेटते. कोणीही आला असेल कुठूनही आला असेल प्रत्येकाला जेवण अवेलेबल आहे इथे. दादा किती लोकांचं जेवण असेल कमीत कमी? 1,500 लोकांचं जेवण इथे बनलेलं आहे. व्हेज आणि नॉन व्हेज अशी दोन्ही व्यवस्था आहे गाईज. हाय गाइस, वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट. बकऱ्याचा मटण, बकऱ्याचं मटण नाही, कोंबरी आहे बघा. बकरा नाही परवडेगा इतने लोगों के लिए दादा.
सुपर सकाळी बकरा ना आता कोंबरी बाई काय बोलते ऐका नीट सकाळी बघा हार पाहिजेत का हारा दुकान असेल तर रस्सा रस्सा पण वाढू आम्ही रस्सा रस्सा वाढ ग सो गाईज तुम्ही हा माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघितलात म्हणून मी तुमचा आभारी आहे. असंच प्रेम राहू द्या आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करून घ्या जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत राहतील. माझे काही कॉमेडी व्हिडिओज देखील येत असतात ते देखील बघा. चला धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन ब्लॉग बरोबर.